थंडी नाही, त्या ठिकाणी कुठलाच रोग नाही, निर्विकार सगळं असणारं विश्व झालं. म्हणजे शून्यत्वामध्ये गेलं. शून्यत्वामध्ये जाणं म्हणजे काय लक्षात आलं का? राम रूपामध्ये लीन होणं. शून्यत्व कोणाचं आहे? त्या भगवंताला नाम नाही, रूप नाही, त्याला आकार नाही, उकारही नाही. आपण जे पाहतो, जे म्हणतो तेच नाव आहे का नाही? जे ठेवलंय, जे पुराणानं सांगितलंय तेच आहे. त्या भगवंताचं रूप असाच राम होता. हे कुणी पाहिलाय का? आपण जी कल्पना शक्ती केली, आपल्या दृष्टीपुढे जो आला तो राम, त्याला शून्यत्व म्हणायचं. राममय अवस्था शून्यत्व झालं. त्या ठिकाणी काय होतंय? गरजता राम नामे कल्लोळे, गर्जना अवघेची मोहरले, मोक्षे फळे लगडोनी आले, ऐके झाले मोक्ष फळ. त्या ठिकाणी असणार प्रत्येकाला मोक्ष. कशामुळं? हरिअंगी, हरिरूप झालं सगळं असणार. नंदीग्राम गर्जना कशाची? बोला प्रभु राम चंद्र भगवान की. देखता नगर व्रता कपे स्वानंदे. आनंद झाला ना हनुमंताला. पुढे देखील असं नगर पाहिलं, भारताकडे पाहिलं, अति विस्मित विस्मय हनुमंताला वाटलं हे रामासारखा दिसायला लागला, एक तिळवून नाही. जटाधारी वलकम वा वा वा. तपासा वेसी मनो जटाधारी राजवराचन श्याम परिधान केलेले, अति केस मनोहर वाढलेले, साजिरा राजकुमारासारखा हुबेहूब राम दिसला समोर हनुमंताला. मान गुण लावणी, उंची तशीच, कळा विन्यास रंग तसाच, वदन रूप तसंच, देखता कपिऊ तोंड तसंच, डोळे तसेच. येते श्रीधर घुले महाराज पैलवान काडी वडगाव. अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. पाहिलं तर रामासारखा दुसरा राम कुणाला दिसला? हनुमंताला त्या ठिकाणी असणारा दिसलेला आहे. हनुमंतानं पाहिलं हे कुठून राम इथं आला? मनोमय करोनी नमन, मनोमय पुरुषार्थ शोभन, काय बोलत कपी कोण विघ्न तुझ आले. मनोमय नमन केले कुणी हनुमंतानं. साष्टांग दंडवट घातला आणि भरताला त्या ठिकाणी हनुमंताला भरत हे राम दिसला. राम आणि भरत हे एकाच पिंडाचे आहेत ना. परायण रोस्तम महाराज डाके गव्हाणथडे. तर वाचक हनुमंत भरताला राम समजून बोलू लागला, ए ब्राह्मा, अरे या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे तुझं? काय या ठिकाणी आलास? महाराज डाके गव्हाणथडी. चला वाचक, चला पुढचे वाचक. या ठिकाणी तू का आलास? तुला थोडा दम निघला नाही का? हे राम समजून भरताला हनुमंत त्या ठिकाणी असणारा बोलू लागलेला आहे. त्याला वाटलं रामच आला का काय, म्हणून हनुमंत त्या ठिकाणी भरताकडे पाहून राम समजून बोलतोय. काय बोलतोय पुढं? चला पुढले वाचक. महाराज पकडायचे का? राहू द्या, हात राहू द्या, हात राहू द्या, कल जाईल एखाद्या वेळेस. गायनातले पैलवान
आखरीचे आणि तुम्ही कुस्तीतले पहिलवान आखरी. कुस्तीतले आम्ही आखरीचे आहेत, पण ते गायनातले आखरीचे आहेत. आमच्या बबन महाराजासारखे त्यांचे पार्टनरच आहेत ना. आता जोड लावली खिलार बैलाची आणि होंडा पहिलवान बैलाची. पहिलवानाची जोड आहे. हॅलो 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 त्याला स्टँड नाही का मग? ववी 42. 46 घ्या महाराज. हा 45 झाले. बर सपातून घ्यावा. तुम्ही सपातून घ्यायचं का आम्ही? आम्ही नवीन आहेत. तुम्हीच फक्त आम्हाला सांभाळून घ्या. हां घेतो तो. काय बापू 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 संत पिशवीतली गोळाच्या अर्धा किलोची घेत मला. 46 सुरू. हां 46. सापडली बरं का. चष्मा काढून थोडा कमी करायचा पेटीचा आवाज. थोडा आवाज कमी. थोडा कमी कर. थोडा कमी. हॅलो हॅलो. झोपलेले उठा बरं का. तुमच्याच गावचे गायक आहेत आणि मी एक नवीन पैलवानामधून आपलं नवीन काहीतरी नाही काय तसं. गाडीचा माग फासाटीनं मोडायचं काम आहे. मी काय एवढा काय तज्ञ नाही अगर काय हुशार नाही अगर, पण गंगा भाऊचा पार्टनर आहे मी. हे सगळे आमच्या जीवाची वाड्याची तिकडची कंपनी म्हणजे सगळे आमच्या ह्याच्यातले. नाही नाही लहानपणीपासून माळ आहे. हाड सुद्धा बाटलेलं नाही. पहिलवानकी केली शेवटपर्यंत गंगा भाऊ संग. हॅलो हॅलो. धीरवीर परम उद्धार रवि प्रवीण महाशूर पुराण गरजती अपारे ते समग्र लटकेची. आवाज कमी करायला आवड सर. हा मी तर लय मोठा आवाज झाला. पेटीचा थोडा आवाज कमी. नाही नाही मी आधी सांगितलं ओवी कळण्या मला. ते बंद करा ना खटका त्याचा. तुम्ही शांत राहता का सरी? हा सांगता कोण कोण मला? नाही तर लावा बुका. नाही नाही असा कचून आवाज येतो मोठा. धीरवीर परम उदार रणी प्रवीण महासुर पुराणे गरजती अपार ते समयी लटकेची. प्रभु रामचंद्र भगवान की जय. मनोज मारुच तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मज वानरायुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे. अशा प्रकारे कथाभाग इथपर्यंत आलेला आहे की ज्या ठिकाणी हनुमंतराया भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेले आहेत, त्या ठिकाणचा सर्व इतिहास त्या ठिकाणी
भरताचा कशा प्रकारचा असणारा महाराजानं सुंदर वर्णन केलंय. त्या भरताच्या नंदीग्रामामध्ये किती भक्ती, किती शक्ती त्या भक्तीमध्ये होती, ही भरतानं दाखवून दिली आणि ही हनुमंतरायानं पाहिली. त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर सुरवीर परम उदार अशा प्रकारचा भरत हनुमंतानं पाहिला. जटाधारी वल्कलांबर जशी रामाची मूर्ती ना अशीच त्या ठिकाणी, कारण त्या साठविला हरी देह हृदय मंदिरी अशी मूर्ती त्या रामाची आणि भरताच्या हृदयामध्ये साठवलेली होती हनुमंताच्या नजरेमध्ये. म्हणून भरत तुला त्या ठिकाणी आणि हनुमंताला भरत ही राम दिसला अशा प्रकारचं वर्णन सांगू लागले. ए लटके तुझे कुळ शिळ उदके तुझे उत्त सकळ लटके तुझे प्रताप बळ लटिकाची केवळ पुरुषा. त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे हनुमंतराय या भरताला बोलत आहे. राम म्हणून काय बोलत आहे ते, रामा तू या ठिकाणी कसा काय आलास. मला वाटतं वही पुढे गेली का. नाही बरोबर आहे ना. या ठिकाणी तू आलास कशा करता आलास, काय येण्याचं कारण आहे, तू असणारा किती नाटकी आहेस रामा हे मला माहिती. एवढं तुझं जिथं त्या ठिकाणी तुझे साम्राज्य उभा केलंस, लक्ष्मणाला तिकडं टाकून इथपर्यंत आलास रामा असं त्या ठिकाणी हनुमंतराया बोलू लागले. आ तुझ पुरुषोत्तमाची नाही काही स्तोत्रही तुझ माझी नाही नपुषकाहुनी पाही वेश दोही लटकाची. भरताला हनुमंतराया बोलू लागले, हे रामा अरे तुला पुरुषत्वच नाही, तुझ्यामध्ये पुरुषत्वच नाही. कशा करता सांगितलं की तू इथपर्यंत आला, तू कशा प्रकारचा आहे, तू कसा आहेस हे मला सगळं तुझी हकीकत माहिती आहे रामा असं त्या ठिकाणी हनुमंतराया बोलू लागले. ए लटकी तुझी श्रुती कीर्ती लटकी तुझे ऐश्वर्य शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटिका निश्चिती श्रीराम. ए रामा हे सगळं तुझं लटकय, लटकी तुझी स्थिती गती लटकी तुझी शौर्य शक्ती, हे जी शक्ती आहे हे जी सगळं नाटक लावलंय रामा तो. अरे हे सगळं जगदंबानं निर्माण केलंस, हे सगळं नाटकानं निर्माण केलंस. हे तू कशा प्रकारचं आहेस हे सगळं काही मला माहिती आणि तू असं या ठिकाणी मौन धरून बसलेला आहेस असं हनुमंतराय बोलू लागले. व्रताची वाढविले नाम व्रता तुझे नेमर्य धर्म व्रता तुझे धर्मा धर्म रघुत्तम व्रत. हे रामा उगच तो नाव वाढवलंस, उगच व्रतात तुझे नेम धर्म व्रतात तुझे काम सर्व त्या ठिकाणी जे असणार आहे ना हे सगळं व्यर्थय. कारण का की तो एवढं त्या ठिकाणी नाम रूप वाढवलंस, पण हे सगळं मला असं वाटायला लागलंय की हे सगळं लटकच आहे असं हनुमंतराय बोलू लागले. जितुका तुझा पुरुषार्थ ती तुका वायाची वाढविला जितुका पुरुषार्थ केला ती तुका या वायाची वाढविला क्षत्रधर्म बोल लाविला रणे सांडिला स्वमित्र. हे रामा एवढाच पुरुषार्थ केला हे सगळं लागतंय. क्षत्र धर्माला म्हणजे क्षत्रियाच्या धर्माला तो बोल लावला, दुषेनं लावलंच. म्हणून रामा अरे त्या ठिकाणी विकळ स्वतःचा भाऊ त्या ठिकाणी असणारा जर्जर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आणि त्या भावाला तो रणाच्या ठिकाणी सोडून दिलंस आणि तू इथपर्यंत इथं येऊन बसलास. इतका नाटकी आहेस, इतका तू त्या ठिकाणी सगळ्याला फसवणार आहेस असं हनुमंतराया आणि भरताला रामच समजून बोलू लागलेले आहे. हे तितुका वायाची वाढविला क्षत्रधर्म बोल लाविला रणी सांडोनी स्वमित्र.
आज तुका पुरुषार्थ केला ते तुका वायाची वाढविला. सारी का ती डबल झाली. आम्ही एक गोळामुळ गिळू शकू ब्रह्मांड गोळ. कायचे राक्षसानाचे बळ रणी सकळ जिंकावया. हे रामचंद्र, अरे त्या रणांच्या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलंस तो? हे सगळं नाटक लावलंस. अरे तुझा भाऊ त्या ठिकाणी रक्ताच्या थरोळ्यात जे शरणांगत विभीषण आलेला आहे, सुग्रीव त्या ठिकाणी, वानर सैन्य सगळं तो त्या सोहळ्याच्या ठिकाणी सोडलंस रामा, आणि तू इथपर्यंत एकटा येऊन इथं बसलास. हे सगळं नाटक लावलंच. हनुमंतराया बोलू लागले. घाई तळमडी स्वामित्र रणी साडणी सत्वर पळालासी तुरभूमी रे बाण समोर धाडिला. मग त्या ठिकाणी बोलू लागले रामा, अरे त्या ठिकाणी असणारा लक्ष्मण आहे. अरे लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण त्या ठिकाणी तळमळत पडलेला आहे, आणि तो सगळे त्या ठिकाणी सोडून आणि इथं येऊन या ठिकाणी बसलेला आहेस रामा. असं तू काय करू लागलास? हे का नाटक करू लागलास? असं हनुमंतराया भरताला आणि राम समजून बोलू लागलेले. हे मुहूर्त एक राहतासी तेथे क्षणे आणि तो औषधाते उठोनिया स्वामित्राते रावणाते मार. हे रामचंद्र, अरे एकच प्रहार शिल्लक राहिलाय. 3 प्रहार रात्र संपत आली रामा. अरे एका प्रहारामध्ये मी या ठिकाणाहून काही क्षणामध्ये, काही मिनिटामध्ये मी सोहळ्याच्या ठिकाणी येत होतो रामा, आणि त्या ठिकाणी येऊन लक्ष्मणाला त्या ठिकाणी उठवीत होतो. औषधी घेऊन मी यायच लागलो होतो रामा, आणि तो एवढं मी येईपर्यंत का दम धरला नाही? तू कशा करता आलास? अरे या ठिकाणी हे कार्य बरोबर नाही रामा, इतकं नाटक करू नको, असं त्या ठिकाणी हनुमंतराया आणि भरताला बोलू लागले. श्रीरामा थोरणे केला सकळ बंधू रणी सांदिला. ऐकता भरत चिकत झाला पाहू लागला आकाश. हे रामा, तू अन्याय केलास, मोठा अन्याय केलास. अरे देवादी देव स्वतःला म्हणतोस, मी सगळं त्या ठिकाणी पालन करता असं त्या ठिकाणी तू सिद्ध करतोस, आणि रणांगणाच्या ठिकाणी स्वतःचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला असून सुद्धा तू इथपर्यंत तू का आलास? हे सगळे शब्द ज्यावेळेस भरताने हनुमंतरायाचे ऐकले, त्यावेळेस भरताला असं नवल वाटलं की हे वानर असून हे काय बोलत आहे? कोणता लक्ष्मण पडलाय? कोणता त्या ठिकाणी असणारा राम आहे? कोणत्या रामाची कथा हे बरं वानर बोलू लागलेला आहे? असं त्या ठिकाणी भरताला असणारा नवल वाटू लागलेला आहे. कपी रूपे पर्वताकार उच्छे बांधोनी डोंगर गगनी जातसे सत्वरे गरजत थोर रामना. आणि भरत त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. काय विचार करत आहेत भरत राजा? अरे डोंगरासारखा पर्वतासारखा मोठा लट वानर आहे, आणि त्याच्या शेपटीमध्ये पुन्हा मोठा एक भला पर्वत आणलेला आहे, आणि त्याच्या तोंडामध्ये सारखं त्या रामाचं नामस्मरण आहे. म्हणजे वानर असून सुद्धा ते रामस्मरण करते. माणसं सुद्धा रामाचं नामस्मरण करायला टायमा टायमी करते. जवळ पुती तो रामनामाचं आपलं ते जप करायचा, एक बार तिथून गेलं की संपलं. अशा प्रकारे ते वानर नव्हतं. भरत विचार करू लागलाय की वानर असून सुद्धा रामाचं नामस्मरण करतय, आणि त्या रामाचं इतकं गुण वर्णन करतय. काय बोलू लागलंय? नवल त्या भरताला वाटलेलं आहे. अति बळे बळवंत कळी काळा दृष्टी नानीत बाण दे कोणी नामांकित सर्व तेथे सत्वर पै. आणि त्या ठिकाणी भरत विचार करू लागला, कळी काळाला सुद्धा याचा थरार लावायसारखी त्याच्या डोळ्यामध्ये एवढी ताकद आहे. इतका महान अशा प्रकारचे वानर मला दिसतंय,
परंतु अरे त्या ठिकाणी हे आलंही तर कसं, म्या रामाच्या नामांकित रामनामांकित बाण म्या ज्या वेळेस सोडला, त्यानं त्या बाणाला असणार त्याने काय दिलं, महत्व दिलं. कारण त्या बाणावर, लोखंडाच्या बाणावर रामाचं नाव अशा प्रकारे त्याला जप करलेला पाहिलं, म्हणून त्या बाणाला अनुस्वरून आणि त्या ठिकाणी हे वानर आलेला आहे. अशा प्रकारे भरत राजा बोलू लागलेला आहे. होय ते रामदूत साचार, बुद्ध मांडिले घोरांदर, पर्वत घेऊन सत्वज, करावया सहार जातसे. मग त्या ठिकाणी भरताला असं वाटलं की हे वानर, अरे रामाचं आणि कुणाचं तरी तिकडं युद्ध चालू आहे. मग त्या युद्धाकरता, ही युद्धामध्ये मारण्याकरता ह्या वानरानं शेपटीमध्ये पर्वत बांधलाय आणि त्या युद्धाकरता, ते मारण्याकरता हे घेऊन जाऊ लागलंय की काय, असा भरत राजा त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. प्रसंग तेथे हा पातला, कुसव्रतांत दईला, 14 वर्षा भेटला, राम धाडीला कृपा. त्या ठिकाणी भरत राजा बोलू लागलेला आहे, अरे काही योगानं हे या ठिकाणी वानर आले, योगानं. कारण ते काही वानर इकडे येणार नाही, पण ते नंदीग्रामावर जाऊ लागलं. मला वाटलं इंद्रानं त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला वाकड्या लावण्याकरता त्या ठिकाणी नाटक करू लागलाय, म्हणून मी त्याला बाण सोडला. त्या बाणाला अनुसरून ते वानर आलंय. अरे रामानं 14 वर्ष वनवासाला गेलाय, मग 14 वर्षाच्या नंतर माझा भरत कसा आहे, भरत माझा कुठं बसलाय हे बघण्याकरता ते रामानं पाठवलंय की काय, असा त्या ठिकाणी भरत राजा हनुमंताला बोलू लागलेला आहे. राम कथे बीन येथ, बहुत दिवस होत पीडित, राम कृपा करोनी तोरिते, कपी काय भरत राजा त्या ठिकाणी बोलणार आहे, स्वतःच्या भावाचं वर्णन आहे, सावत्र भावाचं, सख्या सुद्धा नाही. अरे माझा रामच 14 वर्षे वनवासाला ज्या ठिकाणी गेलेला आहे, मग 14 वर्षे रामाची काहीच मला खबर नव्हती, कुठल्या प्रकारची भेट नाही. हे रामाचं चरित्र सांगायला, रामायण सांगायला आजपर्यंत या ठिकाणी मला राम कुठे काय हे काहीच माहित नव्हतं. म्हणून रामाने कृपादृष्टीनं त्या असणार वानराला माझ्याकडे पाठवलंय की काय, आणि माझा उद्धार करण्याकरता असं भरत राजा आणि त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. आयासी पुसत प्रवृत्ती समग्र, राम कथा सविस्तर, आम्हा गेल वानरे अति चतुर दिसता. मग त्या ठिकाणी भरत बोलू लागलेला आहे, हे वानर चांगलं हुशार दिसतंय, कारण रामाचा सेवक दिसतोय, म्हणूनच राम राम म्हणतोय ना. कारण जे रामाचे सेवक नाहीत ना, रामाचे भक्त नाहीत, त्यांच्या तोंडाला राम राम येतच नाही. नमस्कार म्हणते पण राम राम म्हणायचे नाहीत. अशा प्रकारे त्या ठिकाणी भरत बोलू लागलेला आहे. हे खरोखर मला असं दिसतंय की रामाचा सेवकच असावा, म्हणून हे त्या ठिकाणी मी जर त्याला विनंती केली तर हे रामाचं सगळं चरित्र, रामायण पूर्व काही त्या ठिकाणी मला सांगेल, आणि त्या रामाचं चरित्र मी समाधान होईन ऐकून, असा भरत राजा त्या ठिकाणी मनामध्ये म्हणू लागलेला आहे. हनुमंताकडे पाहून यासी पुसता प्रवृत्ती समग्र, राम कथा सविस्तर, आम्हा सांगेल वानरे अति चतुर दिसता. आणि भरताच्या मनामध्ये असा निश्चय झाला की खरोखर हे जी वानर आहे, तर हे वानर मला रामाची कथा सांगणच, कारण ते रामाचंच नामस्मरण करते. म्हणून मला असं वाटतंय की हे वानर रामाची कथा मला सांगेन, आपण त्याला विनंती करावा आणि मला रामाची कथा सांग म्हणून, असं त्या ठिकाणी भरताला वाटलेलं आहे. कोण कैचा गालासी कोठोण, पुच्छे पर्वत काय म्हणून, प्रेमे करो निकपी चिजा. आयुष्य विचारुणी म्हणी भरत सादर, राम श्रवणी पुसता झाला तत्क्षणी, प्रेमी करुणी कपी. मग ज्या ठिकाणी भरताना असा निश्चय केला मनामध्ये, मग त्या ठिकाणी त्या वानराला असं त्यांना वाटलं की खरोखर आपण त्याला विचारावा, कारण आपल्या घरी पाहुणा आल्याच्या नंतर कुठून आलात, कसं काय आलात, काय तुमचं कोण्या प्रकारे येणं झालंय,
असं त्या ठिकाणी विचारावा, असं तो भरत त्या ठिकाणी म्हणू लागले. तर काय त्या हनुमंताला पुढे विचारतेत ऐका. कोण काय चालाशी कोठोनी पुच्छे पर्वत काय मनोनी राम भेटी तुझ कैशनी कोपे करोनी बोलतो. भरत राजा त्या ठिकाणी हनुमंताला बोलू लागलाय, हे वानरा, अरे तू या ठिकाणी कसा आलास, कुणीकून कुठं चाललास, हे तुझ्या शेपटामध्ये अशा प्रकारचा एवढा मोठा पर्वत आहे, ह्याचं काय कारण आहे, आणि तू इथून कुठं जातोस, आणि तुझी आणि रामाची भेट कुठं झाली, कशी भेट झाली, आणि भेट होण्याचं काय कारण आहे वानरा, असा भरत राजा त्या ठिकाणी हनुमंताला बोलू लागले. राम कायचा कोठोनी कोण तुझ कोपाचा कोण कारण कोठे पडिला लक्षी मने वानर गणते कैचे. ए वानरा, अरे तुझं आणि रामाचं सख्यत्व कोण्या ठिकाणी झालं, कोणत्या देशातला राम आहे, कुठाला राम आहे, राम रावण कुठं युद्ध चालू आहे, कोणता लक्ष्मण रणांगणाच्या ठिकाणी पडलाय, अरे रणांगणाच्या ठिकाणी लक्ष्मण पडलाय, मग त्याच्या संग वानर कुठले, त्या ठिकाणी तुमचा बिभीषण कुठला, कोण आहे, हे सगळं वृत्तांत मला तू सांग, असं भरत राजा त्या ठिकाणी आणि हनुमंताला बोलू लागले. बिभीषण शरणांगत कोठे रावणाची झुंज होत लक्ष्मण की बी झाला मूर्छित कोण हे तुम्ही. अरे बिभीषण शरणांगत तू सांगायला लागलास, पण ह्यो बिभीषण नेमका कोण आहे, आणि रावणा संग युद्ध कोणत्या ठिकाणी चालू आहे, आणि कोणता लक्ष्मण मूर्छित पडलाय, हे मूर्छित पडल्याचं काय कारण आहे, कुणाचा बाण लागला, कसा काय झाला, हे सगळं वृत्तांत सगळी गोष्ट मला तू सांग वानरा, असं भरत राजा बोलू लागलेला आहे. कोण्या तू गेलासी पर्वत कशाला घेणे तोसी वेळ वेळा रामा समरसी रामासी पैशी पुच्छ कैशे. मग त्या ठिकाणी सांगितलं तू सारखं तुझ्या तोंडामध्ये राम राम आहे, आणि हे डोंगर घेऊन तुला एवढा मोठा पुढील शेतामध्ये वाचक बांधून कुठं दिनकर जायचंय? महाराज आंधळे पिंपळा रुई कसं काय करायचंय, सूचक याचं श्री सर्व काही बालासाहेब सांग. नागरगोजे अशा महाराज प्रकारे त्या बनकरांचा. ठिकाणी आणि भरत राजाला बोलू लागलेला आहे. पुंडली कबर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान. वाचक सूचकांना एक कळकळीची विनंती, 2.5 तास राहिलेले, 452 वव्या शिल्लक आहेत. प्रभु रामचंद्र भगवान की जय. वाचक सूचकाने वेळेचं भान ठेवून थोडं टाइम संपत आलेला आहे बरं का, होईल तेवढा प्रयत्न करून घ्या. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हा समूळ माझा संदेह तू आचदावा महाबाहो जने उदास होसी पावोन कथन वयो सांगत. विद्येचे देवता श्री गणेश यांच्या चरणी साष्टांग दंडवत या ठिकाणी जमलेले सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध आणि तपोवृद्ध यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि कथेला प्रारंभ. विषयाला अनुसरून या ठिकाणी हनुमानजी
आणि भरतामध्ये असणारा, दोघांमध्ये असणारा सुंदर असणारा संवाद आहे. दोन्ही भक्त आहेत. आतापर्यंत असणारे हनुमानजी भरताला या ठिकाणी राम समजून बोलू लागलेत. नको नको ते असणारे शब्द हनुमानजीने भरताला राम समजून वापरले. भरत जे असणारे शशांक इथं झालेले आहेत. हनुमंताला विचारू लागलेत, काय विचारता